शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे आपल्यासोबत आहेत. खैरे साहेब, आज 15 ऑगस्ट झेंडावंदन झालं. अब्दुल सत्तार यांच्या हस्ते आपल्या संभाजीनगरच्या जिल्ह्याचं झेंडावंदन झालंय. या सरकारमध्ये त्या ठिकाणी त्यांना पालकमंत्रीपद मिळालं आणि त्यांनी झेंडावंदन, त्यांची खूप इच्छा होती पालकमंत्री व्हावं म्हणून, ते झाली आज पूर्ण. आणि नंतर काय एखाद्या वेळेस जाऊन 17 सप्टेंबरला मुख्यमंत्री यायला पाहिजे इथे. 17 सप्टेंबरला हैदराबाद मुक्ती संग्राम दिन म्हणजेच मराठवाडा मुक्ती दिन आहे. तर त्या दिवशी हे सर्व मंत्री येत असतात, पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्या ठिकाणी होत्या, त्यावेळेसही राहील. त्याच्यानंतर मग झेंडावंदनाचा चान्स त्यांना कधीच मिळाला नाही. पण संदीपान भुमरे पाठीमागे दरवेळेला झेंडावंदन करायचे, तर तुम्ही झेंडावंदन झाल्याच्या नंतर ते भेटायला याच्या वेळेला निघून जायचात. नाही, ते शिवसेनेतून मोठे झाले. शिवसेना प्रमुखांनी त्यांना मोठं केलं. नंतर उद्धव साहेबांनी त्यांना 2 वेळेस तिकीट दिलं आणि मंत्रीसुद्धा केलं. आणि इतकं असतानासुद्धा त्याने पक्ष सोडला, गद्दारी केली. म्हणून त्या गद्दाराला आम्ही कधी भेटत नाही, बाजूला बसला ते बोलत नाही, काही नाही. हा राग आमच्या मनामध्ये आहे की शिवसेना फोडली, त्याचा राग आहे. आता तेच संदीपान भुमरे आणि संजय शिरसाट हे दोघंजण मिळून म्हणतात की आम्ही गद्दाराला गाडलेला आहे, म्हणजे तुम्हाला लोकसभेला गाडलेला आहे, आणि ते जर आता पश्चिम विधानसभा मतदारसंघात येणार असतात तर पुन्हा एकदा त्यांना गाडू. नाही, मी उभं राहील का नाही उभं राहील ती मनाने उद्धवजींच्या म्हणजे आदेशाचं आहे. त्या जे आदेश येतील त्या आदेशाप्रमाणे पालन करू. पण तुम्हाला माहीत नाही की त्याच्या आदेशमध्ये त्यांनी कितीतरी करोडो रुपये छापले, किती रुपये ते त्या ठिकाणी बंगले बांधले, टंगले बांधले, हे घेतलं आहे म्हणजे शेती घेतली, हे घेतली, त्या जमिनी घेतल्या. हे कधीतरी बाहेर येत असतं ना, का पैसा आहे म्हणून त्या ठिकाणी मस्ती आली त्यांना. जनतेला नाही पटत साहेब, तुम्ही जमिनीवरच राहिलं पाहिजे, अगदी कुठेच काही केलं नाही पाहिजे. आज माझ्यासारखा माणूस, मी हाऊसिंग मिनिस्टर होतो, त्याच्यानंतर मग मी या ठिकाणी 20 वर्ष खासदार होतो. आमदार असल्यापासून एक लाल पैशाचा भ्रष्टाचार माझ्याकडनं झाला नाही ना मी केला. कारण आमच्याकडे कोण होतं, रिमोट कंट्रोल माननीय बाळासाहेबांचा होता, नंतर आता उद्धवसाहेबांचा आहे. आणि उद्धवसाहेब असेल किंवा बाळासाहेब असतील, यांनी कधीही त्या ठिकाणी पैशाला हात लावलेला नाही, हे मला माहीत आहे. मग आम्ही कशाला करायचं आणि आम्ही काय करायचं? परमेश्वर आहे आपल्याला, परमेश्वर सगळं करतो आणि आपण काम करतो. परंतु या ठिकाणी यांनी हे दोघांनी मिळून, अरे बाबा थांबा जरा, सरकारी उद्या महाविकास आघाडीचं, मग यांचे सगळे प्रकरण माहीत पडेल काय. तर लोकांनी तयार ठेवलं, अनेक लोकांनी या दोघांचे प्रकरण काढून तयार ठेवलेले आहे. इलेक्शनच्या काळात एखाद्या ते स्फोट पण होऊ शकतो. आणि मग कसले येतील आणि कसले कोणाला आमच्या महाविकास आघाडीच्या लोकांना पाठवूच शकत नाही ते. दुसरं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांमध्ये वाद झाल्याची माहिती समोर आलेली आहे. नगरविकासची कुठलीही फाईल वाचल्याशिवाय सही करणार नाही असं अजित पवार म्हटले, तर अजित पवारांच्या वित्त खात्यातल्या सुद्धा फाईलवर बाबत मी असंच करेन असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणालेत. त्यामुळे दोघात वाद झाला आहे. खरं म्हणजे आता हे यांचे भांडणं, निवडणूक 1 महिना काहीतरी पुढे ढकलतात. ह्या 2 महिन्यामध्ये त्यांचे इतके भांडणं होणार की त्यावेळेस कोण कोणाकडनं उभं राहील, कोण कुठं उभं राहील, कसे उभं राहील, हे काही सांगता येत नाही. असे त्यांचेच लोक कधी असं कुठे भेटले की मला सांगतात, कोण राष्ट्रवादी काँग्रेसचे किंवा बाकीचे इतर, अरे यांचं काहीतरी चाललं असं. हे सगळी लाडकी बहीण योजना वगैरे सुरू आहे, त्याचे पैसे पडायला सुरुवात झालीत खात्यांवरती. मात्र एक माहिती समोर आली की 2 लाख कोटीची वित्तीय तूट निर्माण झाली आहे राज्यात. नाही, तुम्हाला माहिती आहे, वर्तमानपत्रात बातम्या झाल्या होत्या ना, आणि परत सुप्रीम कोर्टाने पण यांना तासलं किंवा तुम्ही हे बाकीचे पैसे देत नाही आणि लाडक्या बहिणीसाठी फक्त मतांच्या लालचीसाठी तुम्ही करतायत, तर ते सक्सेस होऊ शकत नाही. कारण आता अनेकांना वाटलं की, कारण कसं असतं तुम्हाला एक सांगतो, 100 महिलांना दिले आणि 100 महिलांना त्याच्यात नाही दिलं. म्हणजे 100 महिला 1000 महिलांना सांगतात की काही पैसे मिळत नाही, काय पैसे, फक्त त्यांनी काही महिलांना दिलं. तो एक गैरसमज खूप होतो आणि त्याचं नुकसान होतं जास्त. नरेंद्र मोदींनी आज लाल किल्ल्यावरच्या भाषणामध्ये असं स्पष्ट केलेलं आहे की आता देशाने 1 नेशन 1 इलेक्शनसाठी तयार असलं पाहिजे. मान्य आहे तुम्हाला हे? मी तुम्हाला सांगतो की जवळपास म्हणजे 4 वर्षापासून मी पाहतो यांची भूमिका अशीच आहे.
वन नेशन वन इलेक्शन. ठीक आहे, खर्च पाण्यासाठी जर हे करतात, परंतु कसं शक्य आहे? काहींच्या निवडणुका आधी होतात, काहींच्या निवडणुका नंतर होतात, आणि काहीचं सरकार पडतं आणि मग तिथे निवडणुकीला जावं लागतं. मग कसं होईल एक वन नेशन वन इलेक्शन? हे तर मी एक दिवशी रात्री 12:30 वाजता मी टी व्ही पाहत बसलो होतो. म्हणजे त्याला 4-5 वर्ष झाले, आणि त्यावेळेस एकदम वन नेशन वन इलेक्शनची घोषणा त्यावेळेस त्यांनी केली होती, पण ती नंतर दाबण्यात आली. कारण काय की ममता बॅनर्जी वगैरे हे ते सगळे एकदम खूप जबरदस्तपणे त्या ठिकाणी त्यांनी ताकद आली. त्यांचं कुठं 2/3 मेजॉरिटी झालीच नव्हती, आणि म्हणून 2/3 मेजॉरिटी झाली, आणि आता तर फुल मेजॉरिटी पण नाही आहे. हे करू शकत नाही, हे करू शकत नाही. तर हे होते चंद्रकांत खरे यांनी स्पष्ट केलं की वन नेशन वन इलेक्शन हे करू शकत नाहीत. कॅमेरामॅन अप्पासाहेब सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.